बाबा सगळं करून झालंय. आता मला यातनं ना फक्त एकच उपाय दिसतोय. काय? मायाला या घरातनं बाहेर काढणं. माया आल्यापासून या घरात सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत बाबा. तीच नसेल ना हे सगळे प्रॉब्लेम्स ना आपोआप सॉल्व्ह होतील. अथर्वा, उपाय नाही झाला, ही पळवाट झाली. बाबा पळवाट कशी झाली? अथर्व, आणि बाबा माझा याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी माझ्या फॅमिलीची सेफ्टी बघतोय आणि जोवर माया घरात आहे ना तोवर कोणीच सेफ नाहीये. स्पेशली मीरा, वेदा आणि अनन्या. मी तरी काय सांगू तुला. खरं तर मीच इतका स्वतः द्विधा मनस्थितीत अडकलोय ना सध्या. बाबा असं का बोलताय तुम्ही? कारण मला तसं वाटतंय अथर्व. सगळेजण मला कणखर समजतात, पण आज स्वतःच्याच घरात मी हतबल झालोय. मलाच कळत नाही मी माझी मुलं जपायची आहेत का माझी माणसं. माया चुकीचं वागले, चुकीचं वागते हे माहीत असून सुद्धा मी काहीच करू शकत नाहीये. कारण आता मायाला काही बोलणं म्हणजे नर्मदाला बोलण्यासारखं आहे. हात बांधले गेलेत माझे. नर्मदा आता ज्या पद्धतीनं घरात वागते त्याच पद्धतीनं जर का ती बाहेर जाऊन वागली तर काय घडेल याची कल्पनाही करवत नाहीये मला. माझीच बहीण आहे, लहान धाकटी बहीण आहे सख्खी, पण पण आता मलाच तिची भीती वाटायला लागलेली आहे. बाबा मला ना तुमची दुविधा कळतीये, पण आपल्याला काहीतरी करावंच लागेल. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बाबा माझ्याकडून तुमची आईची ही अवस्था बघवत नाहीये. एकतर आई काही बोलत नाहीये. तिला किती त्रास होत असेल तिचं तिलाच माहिती आहे. 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. म्हणजे आई बरं वाटतंय ना? आई बोल ना प्लीज. मंजिरी, तुला माहितीये तू माझ्यासाठी किती महत्वाची असते. त्यामुळे तू प्लीज अशी शांत राहू नकोस. तुझ्या मनात जे काय ते बोल. हो आई, मनातलं बोलून मोकळी हो. नाहीतर या गोष्टींचा तुलाच आतल्यात त्रास होईल. प्लीज आई. आई प्लीज काहीतरी बोल. फक्त काही सेकंद थांब अथर्व. माझं हे मौन व्रत संपू दे, मग सगळं बोलते मी. खूप मोठ्या संकटातून हे मौन व्रत यशस्वी केलंय मी. 4 3 2 1 झालं. अनन्या आत्या कुठे आहेस तू? अनन्या आत्या, अनन्या आत्या, अनन्या आत्या कुठे आहेस तू? अनन्या आत्या कुठे गेली? हिचं काय? घरात एवढं सगळं झालं तरी हिला काही माहितीच नाही वाटतं. आत्या, इतकी उलथापालथ होऊन सुद्धा हिला काही फरकच पडत नाहीये. यात काही मज्जा नाही बाबा. लहान असली म्हणून काय झालं? हिच्या कुटुंबियांनी मला खूप त्रास दिलाय. माझ्या कुटुंबियांना टेन्शन दिलंय. असं कसं गप्प बसायचं मी? वेदा, वेदा, अगं काय ग? अगं एवढ्या रात्रीची कुठे फिरतीयस तू? अगं तो भोकाडी बाबा येईल ना आणि घेऊन जाईल तुला. कडी बाबा? तुझ्या आईचा बाप शिवनाथ. अनन्या आत्या कुठे? आली नाही का अजून? येईल ती, काळजी करू नकोस. घरात खूप टेन्शन आहे ना, मग तिला पण टेन्शन आलं असेल म्हणून लक्षातच राहिलं नसेल तुझ्याकडे यायचं. येईल. टेन्शन म्हणजे काय?
तुला काही माहितीच नाहीये का? नाही. अगं घरात खूप मोठं भांडण झालंय. भांडण कुणाचं? आईचं आणि बाबाचं तुझ्या. काय? हो. हे बघ, तुला सांगावंसं वाटलं म्हणून मी सांगितलं हं. पण मी तुला सांगितलंय हे कोणाला सांगू नकोस हा. जा हा, झोप जाऊन. येईल हा अनन्या आत्या. जा. घरात सगळ्यांना माहिती आहे, तसं हिलाही कळायला हवं ना. शेवटी काय आहे, ती या घरातली सदस्य आहे. आत्ता खरी येईल मज्जा, सोन्याहून पिवळं. काय बोलू अथर्व? हे सगळं काय घडतंय? जेव्हा खाली माझ्यावर आरोप केले जात होते ना, तेव्हा माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. जेव्हा तुमच्यावर अनपेक्षितरित्या आरोप केले जातात ना, तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. पण हेच आरोप जर का एखाद्या बाहेरच्या माणसाने केले असते ना, तर मी ठामपणे त्याला उत्तर दिलं असतं. पण मीरा, माझी मीरा, जिच्यावर मी मुलीसारखं प्रेम केलं, जिच्यावर इतका विश्वास ठेवला, ती माझ्याबद्दल असा विचार करते, मला कल्पनाच नव्हती. पण मला हेही समजत नाहीये की तिचे वडील इकडे या घरात येऊन माझ्याबद्दल जे काही बोलले ते तिला खरं वाटतंय म्हणून ती असा विचार करते का तिचा काही गैरसमज झाला. फक्त एक गोष्ट आहे अथर्व, मीराचं वागणं आता हाताबाहेर चाललंय. पण तिचा हा गैरसमज असो किंवा हट्ट असो, तिच्या हे लक्षात येत नाहीये की तिच्या वागण्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती मायाला साथ देते आणि हे आपल्या घरासाठी चांगलं नाही. आई, मला खरंच ना खूप खूप बरं वाटतं की तू बोललीस, तू मनातलं बोलून दाखवलंस. आणि मीराचं बोलायचं झालं तर मलाच कळत नाही की तिच्या मनात, तिच्या डोक्यात काय चालू आहे. तिच्याशी बोलून, तिला समजावून सगळं करून झालं, पण तिच्यावर काही परिणाम होत नाही. मला वाटतं माझं चुकलंय. म्हणजे तुझं काही चुकलेलं नाहीये मंजिरी. नाही दादासाहेब, माझंच चुकलंय. मी मीरावर मुलीप्रमाणे प्रेम केलं, पण पुढेही जर का असंच घडणार असेल तर मला माझी भूमिका बदलावी लागेल. मला कळलं नाही तू काय बोलतेस ते. म्हणजे एका प्रेमळ आईसारखं नाही, तर एखाद्या कठोर सासूसारखं वागावं लागेल. तू कितीही ठरवलंस तरी तशी वागू शकणार नाहीस हे मला माहिती आहे मंजिरी. पण तरी हाच जर का शेवटचा उपाय असेल तर ठीक आहे.